नमस्कार मंडळी, मी संतोष गोसे आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्ही आता पाहत आहात ही आमची ओडिसा भुवनेश्वरची सिरीज। तर आता आम्ही मंडळी भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिरात दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढे निघालो आहोत ओडिसा भुवनेश्वर येथील परशुरामेश्वर मंदिरात। हे भगवान शिवाला समर्पित केलेले 7व्या शतकातील सुमारे 650 वर्ष जुने प्राचीन हिंदू मंदिर आहे। हे मंदिर भुवनेश्वर मधील बिंदुसागर तलावाजवळ केदारगौरी विहार म्हणजेच ओल्ड टाउन येथे स्थित आहे। हे मंदिर शैव असले तरी त्याच्या भिंतीवर शक्ती देवी, गणेश, कार्तिकेय आणि विष्णू यांच्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला दिसून येतात। हे मंदिर मुख्यत्वे सप्तमातृका म्हणजे 7 देवी यांच्या पहिल्या शिल्पे आणि महाशिवरात्री उत्सवासाठी प्रसिद्ध आहे। याच ठिकाणी भगवान शिवाने परशुरामाला दर्शन दिले असे मानले जाते। तसेच 6 हातांची महिषासुर मर्दिनी म्हणजे दुर्गा देवी आणि नटराज रूपात शिव यांच्या सुंदर प्रतिमा इथे आपल्याला बघायला मिळतात। हे मंदिर नगर शैलीत बांधलेले असून यावर फुलांची आणि प्राण्यांची कलाकुसर केलेली आपल्याला आढळते। या ठिकाणी भेट देण्याची उत्तम वेळ म्हणाल तर महाशिवरात्री, शरद नवरात्री आणि श्रावण महिन्यात इथे विशेष गर्दी आपल्याला बघायला मिळते। तर मंडळी, हे मंदिर जे आहे हे भुवनेश्वर शहराच्या केंद्रापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे। येथे तुम्हाला प्रवास करण्यासाठी टॅक्सी, ऑटो रिक्षा किंवा स्थानिक बसनेही प्रवास करू शकता। तर मंडळी, परशुरामेश्वराचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे निघालो आहोत ते केदारगौरी या मंदिराचं दर्शन घ्यायला। जर तुम्ही म्हणाल तर परशुरामेश्वर मंदिरापासून अगदीच जवळ म्हणजे चालत एक 5 मिनिटाच्या अंतरावरती हे केदारगौरीचं मंदिर आहे। चला तर मग आपण तिथे दर्शन घेऊ। तर मंडळी, ओडिसा भुवनेश्वर येथील केदारगौरी मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र हिंदू तीर्थक्षेत्र आहे, जे भगवान शिव म्हणजेच केदारेश्वर आणि देवी पार्वती म्हणजेच गौरी यांना समर्पित केलेले आहे। हे मंदिर शहरातील मुक्तेश्वर मंदिराच्या जवळ केदारगौरी उद्यानात स्थित आहे। 12व्या शतकातील हे मंदिर उत्कलचा राजा ललातेनु केसरीने बांधले आहे अशी धारणा इथे आपल्याला बघायला मिळते। तसेच या केदारगौरी नावामागची आख्यायिका अशी सांगितली जाते की हे मंदिर केदार आणि गौरी नावाच्या प्रेमी युगलांच्या अमर प्रेमाचे प्रतीक आहे। तसेच शिवपार्वती वाराणसीहून येथे शांततेसाठी आले होते अशीही येथे मान्यता आहे। हे मंदिर या संकुलात 2 पवित्र कुंड म्हणजेच खिराकुंड आणि मारीची कुंड अशी 2 कुंडे आहेत। त्यांचे पाणी रोग बरे करण्यास उत्तम आहे असे मानले जाते। केदारेश्वर म्हणजे शिव यांना लिंगराज मंदिरापासून केदारगौरी मंदिरापर्यंत मिरवणुकीने आणले जाते व त्यांचे गौरीशी लग्न येथे लावून दिले जाते। मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करून सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला। आणि हो, बेल आयकॉन ही अवश्य दाबा। धन्यवाद मंडळी।